निघालोय बघा आता मस्तपैकी फिरायला. कारण पाऊस येतोय चिठी 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 चिठी. पोरानो येऊ नका वादळायचं. जावा घरात बसा जावा जावा. वादळ पडले तुम्हाला सांगतो मैंदाळी. गार जार हवा येते. तुम्हाला सांगतो मित्रांनो, इतका जी तुम्हाला सांगतो पाऊस पडलोय ना. ओ लोंढा लागलाय नुसता लोंढा. कशाचा राव लोंढा लागतोय काय अवघड आहे. मोठा पाऊस पडतोय मुंबई पुणे आणि आमच्याकडे नुसतं तुम्हाला सांगतो थुई 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 वाळतय. लगेच वारं सुटलं का पुन्हा येते का. जेव जेव मग जेव. नको बाबा तुमचं करा जेवण, मी येतो फिरून. तुमचं जेवण व्हायची मग मी फिरायचो. काय न ग मला कागद ना, मी पावसातच भिजू देणार आहे. बारीक पाऊस येतोय शर्ट नुसता वाला होतोय बघ. कुठं तर थेंब पडतोय. पण मी पण ठरवलंय आता पावसात तर पावसात अंगजड येते हो. नाही जर फिरलं ना अंगजड येतं या. संपलं वगैरे आबाजी आंब्याचा आंब फार संपलं. आंब्याचा सीझनच संपला. ह्या हाय वगैरे आबाची बाजरी ह्या साईडला आमच्या दोघा संघच बाजऱ्या फिरल्या त्या. वगैरे आबाने आम्ही पण दोघांनी संघच बाजऱ्या फिरल्या त्या. आमची पण चांगली आली. आबाजी एक नंबर आल्या. लहवाळा लहवाळा आबानं पाखर पण काढलंय असल्या चिठी चिठीत. कसली बाजरी निसळ चांगली सोड खर लागली. गवतान गच भरलंय. आमची पण अशीच झाली. पण आम्ही कोळप हाणलंय ते जरा थोडं कमी आहे. पण बुडाने तसंच राहिलंय. एरिया मारून पाणी द्यावं म्हणलं होतं. काय आता पावसानं वलं गार केलंय नसतं. अजून खायला नाही आमच्याकडे बघा. असं नुसतं हिरवं कुठं तर गड्ड ही झाली आता उमलली. आता ती आहे बघा ती वगैरे आबाची वस्ती. ती खेळार गोरं वगैरे आबाची. ती फोडून नारळ झाडं बिडं यांच्या घरापासूनच असं जाते आम्ही फिरायला. मस्तपैकी ही वाट आहे बारकी कच्ची. कशी वाटा नुसत्या पाल वाटा बघा. वगैरे आपण चिंचाच लय ठेवली जातो. ती झाड आहे ती का ती चिंचची आहे ती. ला 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 ला. कसं काय मग बघा कसं दिसतंय वगैरे आबाचं घर बघून घ्या. आमच्यासारखं लांबडा आहे फक्त थोडी लांबीला कमी आहे. आणि आमच्या आहे ती 16 फुटी मागं पाणी 16 फुटी पुढं पण 16 आणि त्यांची आहे ती 14 मागं पण 14 पुढं पण 14. ही शेळ्याला इकडं शेळ्यासनी कोबा बिबा करून घेतला ह्या साईडला. आम्हाला पण कोबा करून घ्यायचं बघा. कोब्याशिवट काय नाही. ती खाली मैदाळ शिवतोय मी पण. आज नेट बांधले कररासनी. वारं सुटलंय फरार नुसतं. मग आज काय केलं नेट होती आपल्या घरात शिल्लक. ती नेटच सगळी बांधली वाड्या भोवतानी. थोडं म्हणजे वार लागत नाही. अजिबात वार लागत नाही. वगैरे पण मका पिरली ती उगवायला लागली बघा. हो ह्या साईडला लय उशीर उगवा लागली. त्याला का म्हणायचं ऊनच नाही. गारव्यान लवकर उगवत नाही. त्या मग त्या टोकड्यात पिरली होती बिगर पाण्याची उगवा लागली. ही रस्ता असा दगडा धोंड्यातला रस्ता. तुमच्याकडे आहे का असं रस्तं. हा ही बांधानी आबाजी शेती करायला कोण नसल्यामुळे अशी बांधाने घाणगुण आहेत. आपण असलं काही ठेवत नाही गणरी बिनेरी. लगेच जी शिबीन तोडून बिडून टकाटक. शाबाने किती बांधाला घाण ठेवली आहे. लांबडी बिंबडी फिरती रातचं इंदारचं दाराला गेलं त्यामुळे स्वच्छता ही पाहिजेलच. घरापाशी बिन माणसाला स्वच्छता पाहिजे. हो काय उडून गेलं फारणार एकदम. चतार गेलं चतार. एकाच भाव या रोडनं जातो बघा. एकाच भाऊच्या घराकडे रोड आहे. ही रोड एकाच भाऊच्या घराकडे जातो.
ह्या झाडाझुडपातनं विकास भावाच्या घराकडे जाणारा हा रोड आहे आणि मी त्याच रोडनं फिरायला निघालेलो आहे बघा. म्हणजे माळरान आहे मस्तपैकी. इकडं बघा नसते दगडं, जिकडं बघल तिकडं. बघा त्या साईडला तळ्याच पाणी आलं दिसलं का. जिकडं बघल तिकडं दगडच, दगडाशिवाय काय नाही. माळाला नसतं आमच्याकडे दगडच आहे ती. पण आमचं माळच आम्हाला प्यारे आहे, कारण आम्हाला काळ्या रानात करमत नाही. कारण पावसात एवढी जी किच 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 होते ना, नुसता चिखल राडा. आणि आमच्याकडे किती बिन अशा पडत्या पावसात जरी चालला ना, एवढा सुद्धा पाय घुसणार ना, एवढा सुद्धा. कारण खडकच आहे सगळं, दगड जायतो. मग बाकी काय चाललंय भावानं बहिणीनं, तुमचं बरं आहे का सगळ्यांचं? कुठनं व्हिडिओ बघताय तुम्ही माझं? आबाला फिरायचं चल म्हणलं तर आबा आला नाही बघा. शेतात झाडातनं बाहेर निघलो आणि ही आहे आता माळ रानाला. ही अशा रस्ता आहे इथं माळाचं. कसं आहे बघा, हे असं बघा त्या साईडला तळ आहे. हे असं टोटल माळ तुम्हाला मी फिरवून दावतो. बघितलं का? बघितलं तेव्हा ती साईडला विकास भाऊच्या वस्ती आहे, ती दिसते का? ती विकास भाऊची वस्ती आहे बघा. ती पांढरं घर दिसते का? ती विकास भाऊचं घर आहे बघा. आणि आमचं घर आहे ह्या साईडला, ह्या पलीकडे उसाच्या. थोडं एक अर्धा किलोमीटर सुद्धा नाही, अर्धा किलोमीटर अंतर असेल दोघा आहे घरामध्ये आमच्या. गडी आता आलाच नाही तुम्हाला सांगतो. आमच्यात पण पै पाहुणे आली ती, त्यामुळं पै पाहुण्यात गडी येत नाही खायला बियाला. बोलवलं तर आता करावं म्हणतो एखाद्याशी बेत गड्याला बोलवून मस्तपैकी. का हाय जिंदगीत खाऊन पिऊन निवांत राहणे, फिरायचं. खाल्ल्याला जिरलं पाहिजे का नाही, त्यासाठी फिरलं पाहिजे. जेवण झालं बघा आपलं, ह्या टायमिंगला जेवण होतं. तुमचं झालं का नाही जेवण सांगा मला कमेंटमध्ये. आपल्याला 5:30-6ला जेवणच होतं आपलं. शिळं असं नाही ताजं. रात्रीच तर मला सांगतो तेवढं काल जेवलो नाही. रात्री 10 वाजता जेवलो पाक. जेवगानं ते पण 3 कोराच. संध्याकाळचं लय जेवण करत नाही. 5 वाजता मात्र टापर हाणतो. आता 9 वाजेस तरी इकडं तिकडं फिरून तर मला सांगतो जिरतंय. खाल्लेलं तेवढं सगळं जिरतं या. आता आलाय पावसाचा टिपका कमी. तो का ती लिंगवाड बघितला त्याला लिंगवाड म्हणते ते आमच्याकडं. तुमच्याकडं काय म्हणते सांगा. लय दिवसात तेवढं ना, पहिले लय लिंगवाड असायची, आता तेवढंच दिसलं बघा माळाला. सगळी माळरान हळूहळू ही माळरान सुद्धा नीट होणार. शेतकरी जशी जागी होतील तशी येणार. रान दगडं बिगडं नीट करणार. आमच्याकडे असल्या माळाला जमिनीचा रेट मुलकाचा आहे. तीच पण नीट करते ती ट्रॅक्टर JCB लावून. आता ट्रॅक्टरवाल्याने पण काय केलं तुम्हाला सांगतो, 2 रुपये लिटर वाढलं का इकडं 100 रुपये तासाला वाढवलेलं. असलं खोटं नाही. अमोल भाऊ म्हणलं मला काय नाही भाड्यानं लावू नको काय नको, माझा ट्रॅक्टर नाही आणि हाण. त्याचाच 2 दिवस हाणते बघा. 2000 तेल टाकलं. 2 दिवस झालं सगळं हे करून टाकली, पाळी बिळी घालून. घ्यायचा आपल्याला पण दमादमान घ्यायचा. पण अमोलभाऊ म्हणते हाय माझा घेऊ नको काय करायचं आहे म्हणून घेतला नाही बघा. ह्या नाल्यानं विकास भाऊ जातो बघा. ही विकास भाऊच्या घराकडे जाणारा रोड आहे. तर चला येतो आता आल्यासारखं गड्याला भेटून. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. कुठनं व्हिडिओ बघताय ते बिन सांगा. काय कमेंटच करणार झालाय तुम्ही राव. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.